नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय रत्नाकर मतकरी यांच्या कबंध या कथासंग्रहातील कथा. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे एक माणूस आणि एक पशु. एका वेगळ्या धाटणीची, वेगळ्या शक्तीविषयी बोलणारी ही कथा आहे. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, म्हणजे तुम्हाला जर सस्पेन्स आहे तर नक्कीच कळेल. तर ऐकूयात आपली आजची कथा, एक माणूस आणि एक पशु. मी मोठ्याने किंचाळण्याचा प्रयत्न करीत होते, पण माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. किंकाळी ओठांतच गुदमरत होती. आणि तो पंजा, केसाळ रानटी पशुचा पंजा माझ्या छातीवरून फिरत होता. मला सावकाश थोपटीत होता. त्याला अंगावरून दूर करण्यासाठी माझ्या जीवाचा आकांत चालला होता, पण ते मला शक्य नव्हते. तो इतका जड होता की त्याला उचलून ठेवण्याइतके बळ माझ्यात नव्हते. शिवाय बाजूला करण्यासाठी देखील त्या राठ केसाळ हाताला स्पर्श करण्याची मला भीती वाटत होती. भीती, विलक्षण भीती. आजूबाजूला दाट काळोख पसरला होता, इतका की तो पंजा कोणाचा आहे हे देखील दिसत नव्हते. तो हात ज्याचा होता त्या माणसाचा चेहरा कळत नव्हता. म्हणा तो हात माणसाचा होता की आणखी कुणाचा? एवढेच की तो हात होता जसा काही शरीराशिवायचा नुसताच हात, अधांतरी वावरणारा, नेमका माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेला. माझ्या शरीरावरून फिरणारा केसाळ रानटी पशुचा पंजा. आणि मी कुठे होते? कुठेतरी पडलेली? पण कुठे? आजूबाजूचे काही ध्यानात येत नव्हते. उठले पाहिजे, इथून पळाले पाहिजे, पण शरीराची थोडीशीही हालचाल होऊ शकत नव्हती. जसे काही कुणी मला दोरखंडांनी बांधून घातले होते. आणि तो पंजा वर वर सरकत होता. वाचवा, कुणीतरी वाचवा, सोडवा मला, धावा. मी सगळी शक्ती एकवटून किंचाळले. मला एकदम जाग आली. मला जाणीव झाली की मी माझ्या घरातच होते, बेडरूम मध्ये, मऊ मऊ बिछाण्यात, अंग घामाने थबथबले होते. एकूण मला पडले ते एक स्वप्नच होते. तो काळोख माझ्या खोलीतला होता आणि तो हात माझ्या शेजारी झोपलेल्या माझ्या पतीचा होता. झोपेतच तो माझ्या अंगावर पडलेला होता. मी सहज तो बाजूला करू लागले, पण त्याला स्पर्श केला मात्र विलक्षण धक्क्याने माझी शुद्ध हरपण्याची वेळ आली. मला पडलेले स्वप्न पूर्ण खोटे नव्हते, कारण माझ्या अंगावरचा तो पंजा केसाळ राठ रानटी पशुचा पंजा होता. मी कशी बशी धीर करून जागची उठले आणि दिवा लावला. माझी शंका खरी होती. माझ्या पतीच्या गोऱ्यापान हाताचे दोन्ही पंजे एखाद्या जनावराच्या पंजासारखे केसाळ राकट झाले होते. त्याची नखे देखील आता माणसाच्या नखासारखी राहिली नव्हती. मी सुन्न होऊन गेले. समोर दिसत असलेल्या प्रकारावर विश्वास ठेवायला मन तयारच होत नव्हते, पण डोळ्यांची खात्री पटून चुकली होती. मी त्यांना उठवायला गेले, पण लगेच थांबले. न जाणो हा सारा भासच असेल, कसले तरी दुष्ट स्वप्न असेल, रात्रीची भुलामण असेल. सकाळी सारे नीट होईल अशी एक वेडी आशा मला वाटत होती. हे शांत झोपले होते. त्यांची झोप नेहमीच गाढ असायची. एखाद्या लहान मुलासारखे ते बिनघोर झोपायचे. काय असेल ते सकाळी पाहून घेता येईल, आता कशाला त्यांना उठवून धक्का द्या, अशी मी मनाची समजूत घातली. मला स्वतःला मात्र तिकडे झोपवेना आणि आता झोप लागणे अशक्यच होते. मी जीव मुठीत धरून पाय पोटाशी घेऊन खिडकीत बसून राहिले. नको म्हटले तरी नजर कॉटकडे जायची त्यांच्या हातावर. तत्क्षणी अंगावर शहार यायचा. मी नजर खिडकी बाहेर वळवायचे. बाहेर सारे शांत होते. काळोख पसरला होता. दूरपर्यंत कुणाची जाग नव्हती. आभाळात चंद्र देखील नव्हता. झाला प्रकार खरोखरीचा असेल, टिकणार असेल तर इतका भयंकर होता. माझ्या पतीसारखा देखणा पुरुष हजारांत एखादा, आणि त्यांना जर असे काही भयंकर व्यंग चढले तर मला ती कल्पना देखील सहन होईना. पुन्हा पुन्हा माझे डोळे भरून येऊ लागले.
त्यांच्यासारखा सुस्वभावी, प्रेमळ, शांत माणूस, आणि त्याच्यावर ही भयंकर आपत्ती कोसळावी. आता काय होणार आमचे? हो, आमचे दोघांचेही. कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यापासून दूर राहण्याची कल्पना मला सहन झाली नसती. जीवापाड प्रेम करीत असे मी त्यांच्यावर, आणि ते माझ्यावर. आमच्या सुखाला हा डाग कुठून लागला? आता करू तरी काय मी? कोणाला सांगू मी? कोण आम्हाला वाचवू शकेल? मला डॉक्टरची आठवण झाली. मी धावतच फोनशी गेले. एवढ्यात घड्याळाकडे लक्ष गेले. 3:30 वाजले होते. डॉक्टर झाले तरी त्यांना रात्री 3:30ला उठवायचे? मी फोन करून त्यांची मदत मागितली असती तर तशा भलत्या वेळी देखील ते धावत आले असते, याविषयी मला शंका नव्हती. डॉक्टरांची आणि माझी ओळख फार जुनी नव्हती, पण इतक्या थोड्या दिवसांतही आम्हा दोघांवर त्यांचा भलताच लोभ जडला होता. आम्हीही त्यांना आमचे अगदी जवळचे स्नेही मानू लागलो होतो. डॉक्टर वयाने यांच्या एवढेच होते, त्यामुळे दोघांचेही चांगले जमत असे. गेल्याच महिन्यात हे टायफॉइडने आजारी होते. त्या आजारात तर यांची सेवा माझ्यापेक्षा डॉक्टरांनीच अधिक केली असे म्हटले तरी चालेल. दिवस असो रात्र असो, कधीही फुरसत मिळाली की डॉक्टर येऊन त्यांना पाहून जात. दोघांचे नाते पेशंटचे आणि डॉक्टरचे राहिलेच नव्हते. त्या आजारातून हे बाहेर पडले त्याचे श्रेय डॉक्टरांच्या शुश्रूषेलाच द्यायला हवे होते. अजूनही डॉक्टरांचे औषध, इंजेक्शन्स इत्यादी चालूच होते. ते मला नेहमी म्हणत, वहिनी, तो पुन्हा पूर्वीसारखा सुदृढ व्हायला हवा, नाहीतर माझ्यासारखा डॉक्टर त्याचा मित्र असून फायदा काय? त्या डॉक्टरांना झोपेतून उठवून त्यांच्या मित्राविषयी मी काय सांगणार होते? खरेच काय सांगणार होते मी, आणि कुठल्या तोंडाने? मी फोन खाली ठेवला. उलट सुलट विचारांच्या वावटळीत मी ती रात्र कशी बशी काढली. पण ती भयंकर रात्र संपल्यानंतर सकाळ आली, तीही मोठीशी चांगली नव्हती. कारण रात्रीचे भास सकाळी बिलकुल खोटे ठरले नाहीत. यांचे हात खरोखरी जनावराच्या पंजासारखे झाले होते. हे त्या हातांकडे पाहत राहिले आणि मग एकाएकी ओक्साबोक्शी रडू लागले. बस, ते काही बोलले नाहीत. काहीच नाही. त्यांना धक्का बसला होता हे उघड होते, परंतु त्यांच्यासारखा विचारी माणूस त्यावर काहीच बोलणार नाही असे शक्य नव्हते. पण मनुष्य स्वभावाचे काय सांगावे? त्यातून हा प्रसंगच चमत्कारिक होता. डॉक्टर आले. मी काही न बोलता त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेले. यांची अवस्था पाहिल्यावर त्यांच्या तोंडून तर पहिल्याने शब्दच फुटेना, पण आपला सारा धीर एकवटून त्यांनी यांची कसून तपासणी केली. मग त्यांना झोपवून ते बाहेर आले आणि मला एका बाजूला बोलावून म्हणाले, वहिनी, तू धीर धरला पाहिजेस या प्रसंगात. त्यांचे तोंडचे ते एकवचन ऐकून मला मोठाच आधार वाटला. त्यांच्या आपुलकीने थोडा धीर आला, पण तो पुरेसा नव्हता. कारण त्यानंतर डॉक्टरनी जे सांगितले त्याने मी पुरती खचून गेले. मन घट्ट कर वहिनी, तुला मला या प्रसंगात घाबरून चालणार नाही. हा आजार साधा सुद्धा नाही, तो फक्त हातावर थांबणार नाही, पसरत जाईल, सबंध शरीरात पसरत जाईल आणि माणसाचा पशु करून टाकील. त्या दिवसापासून मी आणि माझे पती जगातून उठलो. यांना लोकांत वावरणे अशक्यच होते. दुसरा कुठलाही रोग असता तरी यांना लोकांकडून सहानुभूती मिळाली असती, पण आता सहानुभूतीची अपेक्षा सोडाच, नुसते समोर उभे राहायला देखील कोणी तयार झाले नसते. एखाद्या पिशाच्यापासून दूर पळावे तसे लोक यांच्यापासून भीतीने दूर पळाले असते आणि दूर जाऊन त्यांची कुचेष्टा टवाळी करीत राहिले असते. आजवर यांनी सर्वांना मदतच केली होती, पण त्यांतले कुणीही आता उपयोगाचे नव्हते. नव्हे, कोण कसे वागते ते पाहायला देखील आता जागा नव्हती. आम्ही धोका पत्करणार नव्हतो. त्यांच्या रोगाविषयी एकाही माणसाला कळले तरी तो दुसऱ्याकडे बोलल्याशिवाय राहिला नसता. दुसरा तिसऱ्याकडे, तिसरा चौथ्याकडे, अशी ही गुप्त गोष्ट तोंडातोंडी पसरली असती. मग लोक जमले असते दयेचे नाटक करायला, आणि खरे म्हणजे यांची कुचेष्टा करायला. पिंजऱ्यात ठेवलेल्या प्राण्याला बघायला जमतात ना, तसे. प्राणी? मला हे काही नको होते, पण एकदा सुरुवात झाल्यानंतर ते टाळता आले नसते, म्हणून मी आधीच काळजी घेण्याचे ठरवले. दिवसभर कुणाला यांना भेटू दिले नाही. मी आणि डॉक्टरांनी धावाधाव करून दिवसभरात सगळी तजवीज केली.
गावापासून लांब अगदी समुद्र किनाऱ्याजवळ एक छोटे घर आम्ही भाड्याने घेतले. तिथेच आम्ही दोघे राहणार होतो. डॉक्टर वेळ मिळेल तेव्हा येऊन जाणार होते. यांची पूर्वीची औषधे बंद करून ताबडतोब नवीन औषधे सुरू झाली. आम्ही नवीन घरी आल्यानंतर पहिल्या रात्री हे झोपी गेले. लहान मुलासारखे निर्वेध झोपी गेले आणि डॉक्टरांनी माझा निरोप घेतला. वहिनी, ते म्हणाले, बिलकुल काळजी करू नको. त्याची नुसती सुरुवातीची अवस्था आहे. आपण शिकस्त करून त्याला वाचवू. घाबरण्याचं काही कारण नाही. घाबरण्याचे कारण नाही? दिवसभर मी उसने अवसान आणून सगळी धावपळ करत होते, पण आता रात्र खायला उठणार होती. त्या केसाळ हाताच्या भीतीने रात्रभर डोळ्याला डोळा लागला नसता. कालचे ते स्वप्न पुन्हा पुन्हा दिसत राहिले असते. म्हणा आता ते स्वप्न होतेच कुठे, ती वस्तुस्थितीच होती. मनाने टाहो फोडला. डॉक्टर, तुम्ही जाऊ नका. मला एकटीला गावाबाहेर या निर्जन ठिकाणी आणि या अमानुष आजारीच्या सोबतीला ठेवून जाऊ नका हो. मी भीतीनं ऊर फुटून मरून जाईन. डॉक्टर, तुम्ही राहा. आजची रात्र तरी राहा माझ्या सोबतीला. पण असे सांगणे रीतीला धरून नव्हते. मला शोभणारे नव्हते. मी काहीच बोलले नाही. मुकाट्याने डॉक्टरना निरोप दिला. डॉक्टर गेले आणि मी हळूहळू धीट होऊ लागले. एकटेपणाच्या कल्पनेपेक्षा प्रत्यक्ष एकटेपणा कित्येकदा अधिक सुसह्य असतो. शिवाय आता मी मन घट्ट करायचे ठरवले होते. या प्रसंगात जर मीच घाबरले असते तर यांना आपले कोणी म्हटले असते? माझ्यात आणि परक्या लोकांत मग काय फरक उरला असता? मी त्यांच्या बिछाण्याशी गेले. ते झोपले होते, गाढ झोपले होते, पण आज त्यांच्या झोपण्याच्या पद्धतीत मला काहीतरी वेगळे वाटले. एखादा प्रचंड कुत्रा. मी घाईघाईने तो विचार मनातून काढून टाकला. कदाचित तो नुसताच कल्पनेचा खेळ असावा. मला घाबरवायला वस्तुस्थिती पुरेशी होती. त्यात आणखी कल्पनांची भर मला टाकायची नव्हती. मी त्यांच्या अंगावर पांघरूण घातले. त्यांनी झोपेतच ते बाजूला काढून टाकले. बाहेर तर चांगलाच गारठा होता आणि हे अंगावर पांघरूण घ्यायला तयार नव्हते. का? पुन्हा एकदा माझ्या मनाने या प्रश्नाचे उत्तर दिले. मग मात्र माझ्याने राहावे ना. मी त्यांच्या शेजारी डोके ठेवून हमसाहमशी रडू लागले. माझ्या रडण्याने ते जागे झाले नाहीत. उलट रडता रडता मीच केव्हा तरी गाढ झोपी गेले. मला जाग आली ती दूरवरून येणाऱ्या रडण्याच्या आवाजानेच. धक्क्यासरशी मी उठून बसले. ते बिछाण्यात नव्हते. मी घाईघाईने सगळ्या खोल्या पाहिल्या, यांचा कुठेच पत्ता नव्हता. मी दार उघडून बाहेर आले. पुन्हा एकदा माझ्या कानांवर रडण्याचा आवाज आला. त्या दिशेला मी लांबवर नजर टाकली. समुद्रावरच्या वाळूत कुणीतरी बसले होते, पण आकृती माणसाची वाटत नव्हती. चंद्र माथ्यावर आला होता. त्याच्या प्रकाशात पाणी झळाळत होते. वाळू देखील रुपेरी झाली होती. मी त्या काळ्या आकृतीच्या रोखाने निघाले. जवळून पाहिल्यावर कळले की ते माझे पतीच होते. दोन्ही हात वाळूत रोवून गुडघे पोटाशी घेऊन ते बसले होते. म्हणूनच लांबून ते माणसासारखे दिसत नव्हते. त्यांनी तोंड चंद्राकडे केले होते आणि विव्हळल्यासारखा चमत्कारिक आवाज त्यांच्या तोंडून निघत होता. डोळे उघडे होते आणि चंद्रप्रकाशात विचित्रपणे चमकत होते. मी त्यांना बऱ्याच हाका मारल्या तरी त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. अखेरीस मी खांद्याला धरून त्यांना हलवले. तसे त्यांनी वळून माझ्याकडे पाहिले आणि एकदम जबडा वाचला. मी भीतीने चटकन मागे झाले. चंद्रप्रकाशात त्यांच्या जबड्याच्या दोन्ही बाजूंना नवीनच आलेले 2 सुळे चकाकले. घाबरू नकोस, घाबरू नकोस, असे मी पुन्हा पुन्हा मनाला बजावीत मी त्यांना उठवले. चला ना, घरी चला. इथे काय करताय गारठ्यात? मी त्यांना हलकेच म्हटले. ते उठून उभे राहिले. क्षणमात्र त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि ते घराच्या दिशेने पळत सुटले. मी समजून चुकले. माझ्या पतीचा मेंदूही आता माणसाचा राहिला नव्हता. सारे काही कमालीच्या वेगाने घडत गेले. त्यांना लोकांपासून दूर आणून ठेवण्याची डॉक्टरांची ती कल्पना किती बरोबर होती हे माझ्या लक्षात आले. त्यांच्या शरीरात फार भराभर फरक पडत होता. त्या साऱ्या घटनांपासून मी आता पुष्कळ दूर आले आहे म्हणून निदान हे सांगता तरी येते, पण
प्रत्यक्ष त्या दिवसांमध्ये मी कायमची जीव टांगणीला लावून होते. काय करावे काही सुचत नव्हते. सगळीकडे अंधार पसरला होता. दररोज सकाळी उठल्याबरोबर यांच्यात नवीन काय फरक पडलाय हे पाहण्याची सुद्धा आता मला शक्ती राहिलेली नव्हती. म्हणा ते पाहण्याची गरज नव्हतीच. दिवसेंदिवस त्यांच्यामधले माणूसपण कमी कमी होत चालले होते आणि ते एखाद्या मोठ्या काळ्या जनावरासारखे दिसू लागले होते. त्यांच्या हातापायांचा घाट बदलला. त्यामुळे त्यांच्या उठण्या बसण्याच्या पद्धतीत फरक पडला. अंगभर लव पसरली, चेहरा निमुळता होऊ लागला. हे वर्णन करताना देखील माझ्या अंगावर शहारे येत आहेत. जाऊ दे. थोडक्यात सांगायचे तर त्या दिवसांमध्ये मी एका भयाण स्वप्नात वावरत होते आणि स्वप्नामध्येच जसा माणसाचा आकार बदलून एखादे भीषण रूप धारण करीन तसा तो बदलताना प्रत्यक्ष पाहत होते. यांच्या सवयी देखील माणसाच्या राहिल्या नव्हत्या. बोलणे तर अजिबात तुटले होते. अधूनमधून ते तोंडाने काही चमत्कारिक आवाज करीत तेवढेच. जेवण कमी कमी होऊ लागले होते. झोपताना देखील ते एखाद्या प्राण्यासारखे अंग पसरून देत. तरीही अजून त्यांचे माणूसपण एका गोष्टीत शिल्लक होते. त्यांच्या माझ्याकडे पाहण्याच्या नजरेत. इतक्या करुण आर्त नजरेने ते माझ्याकडे पाहत की तसे पाहणे कुठल्याही जनावराला अशक्य होते. त्यांनी माझ्याकडे तशी टक लावली की मला अगदी भडभडून येई. काही क्षण तरी माझी भीती, घृणा सारे काही विसरून मी त्यांच्या डोक्यावर हलकेच थोपटीत बसून राही. डॉक्टर प्रयत्नांची शिकस्त करीत होते. दररोज ते इंजेक्शने देत. पुढे पुढे इंजेक्शन देणे अशक्य होऊ लागले. तेव्हा ते पोटात औषधे देऊ लागले. तरीही रोग दिवसेंदिवस हाताबाहेर चालला होता. आमची ओळख न देता यांच्या आजाराविषयी जेवढ्या डॉक्टरांची चर्चा करता येईल तेवढी डॉक्टर करीत होते. दररोज नवीन नवीन औषधे वापरून पाहत होते, पण कणभरही गुण येत नव्हता. त्या भयानक रोगावरची आमची उपाययोजना म्हणजे एखाद्या प्रचंड राक्षसाची टाचणीने सामना देण्यासारखे होते. यांचे माणूसपण भोवऱ्यात सापडलेल्या काटकीसारखे झपाट्याने नाहीसे होऊ लागले होते. तरी देखील मी खुळी आशा ठेवून होते की ते परत माणसात येतील, केवळ त्यांच्या नजरेवरून. आणि एके दिवशी ती देखील आशा संपली. त्यांच्या नजरेतील माझी ओळखही पुसली गेली. तिथे कायमचा गरीब गढूळ भाव पसरला. माझ्या हालचालीबरोबर त्यांची नजर फिरेनाशी झाली. ते मला ओळखत पण नजरेने नव्हे, हुंगून. हे लक्षात आले त्या क्षणी मात्र मी कायमची खचले. त्यांना सोडून मी बाहेरच्या खोलीत आले आणि हमशी रडत जमिनीवर कोसळले. डॉक्टर माझ्या जवळ आले. माझ्या शेजारी जमिनीवर बसले. माझे दोन्ही खांदे धरून त्यांनी मला उठवलं. काय करू हो डॉक्टर आता मी? काय करू? मी स्फुंदत म्हणाले. यावर ते नेहमीप्रमाणे काहीतरी धीराचे बोलतील अशी माझी अपेक्षा होती, पण त्यांनी जे केले ते मात्र मला सर्वस्वी नवीन होते. त्यांनी एकदम मला मिठीत घेतले. मी गुदमरून गेले. आधारासाठी मी इतकी व्याकुळ झाले होते की मला ती मिठी सोडावी असे वाटत नव्हते, पण माझे काहीतरी चुकले आहे अशी रुखरुख मात्र वाटल्या वाचून राहत नव्हती. पण अचानक ती मिठी सैल झाली. मी डॉक्टरांकडे पाहिले. ते माझ्या पाठीमागच्या दरवाजाकडे गोंधळून जाऊन बघत होते. मी चटकन वळून पाहिले. दरवाजात हे उभे होते. मी लगेच त्यांच्याजवळ गेले. त्यांच्या डोक्यावर थोपटल्यासारखे केले आणि त्यांना खोलीत घेऊन गेले. एका ताटलीत थोडे मटण काढले आणि ताटली त्यांच्या समोर ठेवली. पण त्यांनी ताटलीला तोंडही लावले नाही. मी त्यांना म्हटलं, रागावू नका. तुम्हाला काय वाटतं ते मी समजू शकते, पण तुम्ही उगाच राग धरू नका. डॉक्टर आजवर कधीच असे वागले नाहीत. आज त्यांच्या मनाचा तोल सुटला असेल, तो देखील मला रडताना पाहून. शिवाय तुमच्यासाठी किती कष्ट करतात ते, आणि ते कसेही का वागेनात. माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? यांचा राग गेला असावा, कारण बराच वेळ ते माझ्या मांडीवर डोके ठेवून स्वस्थ पडून राहिले. मग आपण हुनच ताटलीजवळ गेले आणि त्यातले मटण खाऊन ती चाटून पुसून स्वच्छ करून टाकली. पण दुसरा दिवस उजाडला तो याहूनही भयंकर. रोजच्या सवयीने मी काम आटोपून यांना उठवण्यासाठी खोलीत गेले आणि मला जे दिसले त्याने मी किंचाळतच खोलीबाहेर गेले.
यांच्या जागी एक मोठा काळा कभिन्न लांडगा जीभ पाजळत उभा होता. मी कशी बशी घराबाहेर पडले, कडी लावून घेतली आणि पळत सुटले. रिक्षात बसले तेव्हा माझा अवतार प्रेक्षणीय झाला असावा, कारण रिक्षावालाही माझ्याकडे क्षणभर पाहतच राहिला. त्याला डॉक्टरांचा पत्ता देऊन मी थोडी स्वस्थ झाले. वाटू लागले मी हे काय केले. आजवर कधीच मी यांना एकटे सोडून आले नव्हते. भीती? कुणाची भीती? लांडग्याची? छे छे, ते तर माझे पती होते. त्यांना घाबरून कसं चालेल? आणि कशाला घाबरायचे? ते काय करणार होते मला? रिक्षा डॉक्टरांच्या घराशी थांबली, पण ते घरी नव्हते, दवाखान्यातही नव्हते. कुणीतरी सांगितले की ते लॅबोरेटरीमध्ये गेलेत. मी रिक्षा लॅबोरेटरीकडे घ्यायला सांगितली. मनाचे कितीही समाधान केले तरी मला एकटीला परत जाण्याचे धाडस नव्हते. या क्षणी मला डॉक्टरांच्या सोबतीची विलक्षण गरज होती. रिक्षा सोडून मी एकटीच लॅबोरेटरीत गेले. दरवाजा उघडाच होता. स्प्रिंगचा असल्यामुळे मी तो हळूच लोटला. स्प्रिंगचा असल्यामुळे परत येऊन आपटला, तेवढाच आवाज. बाकी सारे शांत होते. मी आत गेले. लॅबोरेटरी तशी छोटीच होती. भिंतींना पांढरा शुभ्र रंग दिलेला होता. सगळीकडे गडद शांतता पसरली होती. त्यामुळे ते एक मोठे थडगेच वाटत होते. डॉक्टर! मी हलकीच हाक मारली. डॉक्टर! आता मी जरा मोठ्याने हाक मारली. दोन्ही हाकांचे प्रतिध्वनी आले, पण हाकेला ओ मिळाली नाही. एक छोटी भट्टी रसरसत होती. जवळच थंड होण्यासाठी कसले तरी रसायन ठेवले होते. मी पुढे गेले. टेबलावर छोट्या मोठ्या बंद बाटल्या पसरल्या होत्या आणि तिथेच एक डायरी पडली होती. माझ्या मनात काय आले कोणास ठाऊक. मी ती डायरी चाळली. तिच्यात यांच्या आजाराविषयी लिहिलेले दिसत होते. त्या टिपणांवरून मला यांचे भविष्य कळू शकले असते. डॉक्टर मला धीर देत, पण खरोखरीच आशेला जागा होती किंवा नाही. डॉक्टर जे मला सांगू शकत नव्हते ते. डायरी मला घरी न्यावीशी वाटू लागली. डॉक्टर परवानगी देणार नाहीत हे उघड होते. लपवून नेण्याइतकी ती डायरी छोटी नव्हती. मी आजूबाजूला चाहूल घेतली. सारे शांत होते. मी डायरीतील काही पाने टरकावली, घडी करून ती ब्लाऊजमध्ये लपवली आणि वळते तर दारात सावली पडली. डॉक्टर नेहमीच्या आत शांतपणाने पुढे आले. माझी गोंधळलेली मुद्रा पाहून म्हणाले, डायरी कुठे आहे? मी अधिकच गोंधळले. म्हणाले, मी घेतली नाही. पण त्यांचा विश्वास बसणे कठीण होते, कारण डायरी टेबलावर नव्हती. इतक्यात त्यांना ती दिसली. गडबडीत ती टेबलाच्या खाली पडली होती. वाचलीस तू ती? नाही, पण मला सांगा ना, काय तिच्यात? हे कायम असेच राहणार का, की सुधारण्याची काही आशा आहे? डॉक्टर गंभीर झाले. तुला मन घट्ट करायला पाहिजे, ते म्हणाले. तो पुन्हा माणूस होणार नाही. मग इतके दिवस हे का लपवलत तुम्ही? पहिल्यांदाच का नाही सांगून टाकलं? का खोटी आशा लावलीत? बोलता बोलता मी डायरीवर झडप घातली, पण डॉक्टर बेसावत नव्हते. त्यांनी ही डायरीवर हात टाकला होता. माझ्यात कुठून बळ आले कोणास ठाऊक, पण ती डायरी मिळवण्यासाठी मी जिद्दीने झगडत राहिले. डॉक्टरही ती हातची सोडायला तयार नव्हते. खेचाखेची करीत आम्ही अगदी भट्टीच्या जवळ आलो होतो हे आमच्या लक्षात आलं नव्हतं. ते लक्षात आले ती डायरी आमच्या हातातून सुटून भट्टीत पडली तेव्हा. क्षणार्धात त्या डायरीचा घास करून टाकणाऱ्या ज्वालांकडे पाहत डॉक्टर गंभीरपणे म्हणाले, वेल, नाव यू नो द ट्रुथ. मी आणि डॉक्टर घरी आलो तेव्हा बरोबर एक साखळी आणली होती. त्या साखळीकडे नजर जाताच पुन्हा पुन्हा माझे डोळे भरून येत. माझी समजूत घालण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी एकसारखा चालवला होता. त्यांच्या मते लांडग्यासारखे हिंस्त्र जनावर मोकळे ठेवणे धोक्याचे होते. त्यांचे म्हणणेही किती योग्य होते याचा प्रत्यय ताबडतोब आला, कारण आम्ही घरी आलो तेव्हा खिडकीच्या काचा फुटलेल्या होत्या आणि यांचा पत्ताच नव्हता. पण थोड्याच वेळाने ते परत आले. त्यांचे पंजे काचा फोडल्यामुळे रक्ताळलेले होते. आम्ही दोघांनी त्यांना साखळीने बांधून ठेवले. त्यांनी कसलाही विरोध केला नाही. मी त्यांच्या पंजांना औषध लावले. त्यांचे हाल माझ्याने पाहवत नव्हते. त्यानंतर 1-2 दिवसांनीच डॉक्टरांनी मला ती भयंकर कल्पना ऐकवली.
तुझ्यासमोर असं बोलणं म्हणजे एक धाडस आहे, पण इलाज नाही. काळजाचा दगड करून तुला आल्या प्रसंगाला तोंड दिलं पाहिजे. ते मला म्हणाले, सांगा, आता काही ऐकायची माझी तयारी आहे. मी बधीरपणे उत्तरले, त्याला जिवंत ठेवून चालणार नाही. डॉक्टर शक्य तितक्या मृदूपणे म्हणाले, तरीही मला बसायचा तो धक्का बसलाच. आता तो बरा होणार नाही. तो या पंथाला लागू नये यासाठी आपण प्रयत्नांची शिकस्त केली, पण आता तो जिवंत राहिला तर त्याचे हाल होतीलच. पण तुझ्यावरही एखादा बरा वाईट प्रसंग, जिवंत लांडग्याबरोबर राहणे शक्य नाही तुला. डॉक्टरांचे सांगणे पटत होते, पण मन तरीही पटवून घ्यायला तयार नव्हते. पण मी मी कशी त्यांना मरू देऊ? माझं अजूनही त्यांच्यावर पूर्वी इतकंच प्रेम आहे. त्या प्रेमापोटीच तुला हे करायला हवं. तो फार काळ इथं राहू शकणार नाही. आजूबाजूच्या लोकांना कळलं तर त्याची शिकार केली जाईल. डॉक्टरांचा स्वर अगदी मुलायम बनला. तू एक गोष्ट विसरतेस. ते अगदी कानात सांगितल्याप्रमाणे म्हणाले, तुझं त्याच्यावर आहे तितकंच, किंबहुना थोडं अधिकच प्रेम मी तुझ्यावर करतो. माहितीये मला. मी खाली पाहत म्हणाले, आपण दोघांनीही त्याच्यावर प्रेम केलं. त्या प्रेमाचाच धागा आपल्यामध्ये तयार झालाय. एकाच दुःखानं आपण जोडले गेलो आहोत. आपण एकत्र येण्यात काही पाप आहे असं वाटतं तुला? नाही, मी हलकेच म्हणाले. मी फक्त त्यांचा विचार करीत होते. तो विचार आता माझ्यावर सोपवून तू निर्धास्त राहा. डॉक्टर म्हणाले. त्या रात्री डॉक्टर पुन्हा आले. वाळूत बसून आम्ही पुढचा 6 आराबेत तपशीलवार ठरवला. पौर्णिमेच्या रात्री आम्ही त्यांना गोळी घालायची ठरवली. पौर्णिमेला 3 दिवस होते. मी यांचे खाणे जवळजवळ बंद करून टाकले होते. मी एकसारखी त्यांच्याशी बोलत बसे. तासन तास त्यांना समजावीत राही. त्यातले कितीसे त्यांना समजत असे कुणास ठाऊक, पण ते शांतपणे ऐकत असत. मी अजूनही त्यांच्या डोक्यावर थोपटीत असे. माझी भीती साफ नाहीशी झाली होती. मन कमालीचे कठोर झाले होते. हे उपासाने चिडले होते. फारच झाले तर मी त्यांना थोडेसे मटण देत असे. पौर्णिमेची रात्र उगवली. डॉक्टर रायफल घेऊन आले. मी यांना घेऊन वाळूत गेले. पाणी चंद्रप्रकाशात धार काढलेल्या हत्यारासारखे लखलखत होते. डॉक्टरांनी रायफल उचलली. मग काय झाले कोण जाणे, ते थबकले. मला म्हणाले, माझ्यानं हे होईलचं वाटत नाही. मी डॉक्टर आहे. माझा जन्म पेशंट्सना जगवण्यासाठी आहे, मारण्यासाठी नव्हे. हे बोलताना डॉक्टरांचा चेहरा खरेच फार मोहक दिसत होता. चंद्रप्रकाशात तो उजळून निघाला होता. त्यांच्या कुरळ्या बटांत चांदणे खेळत होते. मी हताशपणे हसले. मला वाटलंच डॉक्टर की तुम्ही आयत्या वेळी कच खाल. आणा ती रायफल इकडे. मी हात पसरले. तू तू मारशील त्याला? डॉक्टर आश्चर्याने म्हणाले. हो डॉक्टर, यांना शांती मिळवून देणं हे माझं कामच आहे. त्यांच्या सुखाकरता मी आजवर मागे पाहिलं नाही. आताही मी कचरणार नाही. तुमच्यासारख्या तिराहितानं हत्येचं पाप का घ्यावं? पण मला ते घ्यायला हवं. ते माझ्या नशिबातच लिहिलंय. ती रायफल कशी वापरायची हे त्यांच्याकडून नीट समजावून घेतलं. इतका वेळ ते एखाद्या पाळीव कुत्र्यासारखे शांत बसून होते. मी रायफल हातात घेतली आणि त्यांनी चंद्राकडे पाहून एक विव्हळल्यासारखी आरोळी ठोकली. ती आरोळी रक्ताचे पाणी पाणी करून टाकणारी होती. मी त्यांच्याजवळ गेले. डॉक्टर पुतळ्यासारखे उभे होते. वाळूचा पट्टा चमचमत होता. मी यांच्या अगदी जवळ गेले. त्यांच्या डोक्यावर थोपटले आणि हलकेच म्हणाले, लक्षात आहे ना मी सांगितलेलं सारं? जा, हीच वेळ आहे. मी डॉक्टरांच्या दिशेने हात उडवला. दुसऱ्याच क्षणी हे डॉक्टरांवर तुटून पडले. बंदूक झाड, बंदूक झाड असे काहीसे ओरडत डॉक्टर पळत होते, पण वाळूत पळणेही कठीण होते. मी हातातली रायफल खाली फेकून दिली. दूरवर मला एवढेच दिसले की यांनी डॉक्टरांना वाळूत लोळवले आणि डॉक्टर आक्रोश करीत सुटकेचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.
त्यांची सुटका होणे अगदीच अशक्य होते म्हणा. हे 3 दिवसांचे उपाशी होते. पण इतक्यात एक बार ऐकू आला. पण हातात तर रायफल नव्हती. मग हा बार कुठून आला? हे पडताना दिसले आणि मी बेशुद्ध झाले. मी शुद्धीवर आले तेव्हा माझ्याजवळ 2 मध्यमवयीन गृहस्थ बसले होते. लांडग्यानं त्या माणसाच्या चिंधड्या केलेला तुम्ही पाहिल्यात वाटतं. त्याचा जबरदस्त धक्का बसला तुमच्या मनाला. आम्ही त्या लांडग्याची आरोळी ऐकल्याबरोबरच बाहेर पडलो. पण दुर्दैवानं आम्ही तिथं पोहोचेपर्यंत फार उशीर झाला होता. मेलेला माणूस ओळखण्यापलीकडे गेलाय. मी चांगलीच ओळखत होते त्याला. माणूस बनण्याच्या लायकीचा नव्हता तो. संशोधन मात्र जबरदस्त करीत असे. लांडग्याच्या विषाचं इंजेक्शन. टायफॉइडमधून उठलेल्या माणसाला पुन्हा 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 त्याचा पुरता लांडगा होईपर्यंत केवळ त्याच्या बायकोवर डोळा ठेवून. पुरावा आहे माझ्याजवळ. इंजेक्शनचा फॉर्म्युला आहे. त्याच्याच डायरीतल्या कागदांमध्ये लिहिलेल्या. त्याला अर्थात ते माहीत नव्हतं कारण ती फाटकी डायरी मी भट्टीत टाकली. त्याला वाटलं की ती चुकून पडली. पण मी काहीच बोलले नाही. त्या माणसाशी ओळख दाखवली नाही. आता मला त्याच्याशी काही कर्तव्य नव्हते. माझा सूड मी घेतला होता. मी फक्त एवढेच म्हटले. गेले 2 दिवस माझे यजमान बेपत्ता होते. तुम्हाला काय वाटतं? त्या लांडग्यानं तर. त्यांनी मान डोलावली. वी आर व्हेरी सॉरी, पण तुमची शंका बहुधा खरी असावी. लांडग्याची जाती अशीच हो. एकदा एखाद्या भागात त्यांचा धुमाकूळ सुरू झाला की. पण आता तुम्ही काळजी करू नका. तुमच्या पतीच्या वाटचा सूड आम्ही घेतलाय त्या जनावराला मारून. मी मनातल्या मनात म्हटले. तो पशु आमच्या हातून मेला. दुसरा शिकारी म्हणाला. पण अनफॉर्च्युनेटली त्या पशुच्या हातून एक माणूस मारला गेला. तुम्ही त्या पशुला मारलत. त्या पशुनं एका माणसाला मारलं. झाला तो प्रकार नेमका उलटा झाला. हे त्यांना कधीच कळणार नव्हतं. ही होती आपली आजची कथा. एक माणूस आणि एक पशु. या धाटणीचा चित्रपट जर तुम्ही भेडिया नावाचा हिंदी चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कळू शकेल की याच्यात त्यांना काय म्हणायचं आहे. खरं सांगायचं तर ही कथा मला थोडीशी प्रेडिक्टेबल वाटली. कारण सुरुवातीला जेव्हा डॉक्टरांचा उल्लेख आला तेव्हाच मला असं वाटलं की डॉक्टरांनीच काहीतरी इंजेक्शन वगैरे देऊन काहीतरी केलेलं असणार आहे. माझ्यासाठी कथा थोडी प्रेडिक्टेबल होती. कारण आपण असे चित्रपट पण आधी पाहिलेले असतात, त्याच्यामुळे थोडंसं जाणवतं. पण कथा फार सुंदर होती आणि मला विशेषतः शेवट फार आवडला. जे त्यांनी कॉन्ट्राडिक्शन दाखवलं आहे की लोकांना काय वाटतंय पण खरं घडलं काय यामध्ये. तर मी आशा करते की हे वाचन तुम्हाला आजचं आवडलं असेल आणि मला सांगायला आवडेल की आपली ही कथा या पुस्तकातली कबंध या कथासंग्रहातली शेवटची कथा होती आणि तुम्ही या कथासंग्रहाला खूप खूप सुंदर प्रतिसाद दिलात. काही गोष्टींना तर प्रचंड सुंदर प्रतिसाद, तुमच्या फार मोठमोठ्या छान प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल की तुम्ही इतका सुंदर प्रतिसाद मला दिलात. आणि आजच्या कथेमध्ये थोडे माझे उच्चार जर तुम्हाला चुकीचे वाटले असतील तर आय एम रिअली सॉरी. मला थोडी जखम झाली त्यामुळे मला फार व्यवस्थित करता आलं नाही. पण तरी सुद्धा तुम्ही खूप प्रेम देता नेहमीप्रमाणेच, तसंही या व्हिडिओलाही द्या. आणि लवकरच तुमच्यासमोर नवीन पुस्तक घेऊन येणार आहे. त्यामुळे नवीन पुस्तकाची वाट पहा आणि याच्या पुढचा एक व्हिडिओ जो आहे तो अगदी स्पेशल असणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ नक्की चुकवू नका. आणि जर व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.